बाबा प्लीज माझ्यासाठी गा ना बाबा, प्लीज प्लीज प्लीज. ओके ओके बाळा, गातो मी. ए बाबा हा पाण्या नको हा, काहीतरी दुसरं गा. ओके प्रिन्सेस. हा ठीक आहे, मी फक्त बघून जातो. ओके, मला लिरिक्स माझ्या लक्षात नाही. ठीक आहे. लाडाची ग प्रेमाची ग, एकुलती एक या बिस्किटाची खारी ग, उधारीच्या या दुनियेची तू माझी क्यूटीशी राजकुमारी ग, जिंदगी हसतीया तू हसल्यावर, तू तर लय भारी रे, उजळतय जग तू दिसल्यावर, माझी खारी रे. वा तर वा, प्राथमिक गाणं खूप छान गायलास हा. वाव, दादा काही सूर लागले त्यात तुझे. वाव, म्हणजे माइंड ब्लोईंग अथर्व. हे तुम्ही खरंच बोलताय की टोमणा मारता मला? नाही खरंच. मी चहा घेऊन येते. मी आलोच. मी आलेच. हा, तू हे जे केलंयस ना, तू हे मुद्दाम केलंयस, माहिती आहे मला. मी तुला सांगितलं होतं की वेदाला सांगू नकोस, आणि तू मला प्रॉमिस दिलं होतंस. तू मला प्रॉमिस दिलं होतंस तरी तू जाऊन सांगितलंस. पण मी कुठे प्रॉमिस तोडलंय? तुम्हीच सांगितलं ना वेदाला. ट्राइंग टू बी स्मार्ट विथ मी. हां, ट्राइंग टू बी स्मार्ट विथ मी. तू मला फसवलंयस. ओके, काय काय समजत होतो मी तुला, आणि तू काय नाही खालीस. खोडकर आहेस तू. हे तुला खरंच हवं असतं तर मला सांगायचं ना निर्या. हे बघा, तुम्ही वाईटच गाता हे आपल्या दोघांनाही माहिती आहे. पण तुम्ही गायल्यामुळे वेदाला किती आनंद झाला होता तुम्ही पाहिलं नाहीत का? आणि तुम्हाला गाता येत नसताना सुद्धा फक्त वेदाच्या इच्छेसाठी तुम्ही गायला. हे किती छान आहे. याचमुळे वेदासाठी तुम्ही जगातले सगळ्यात बेस्ट बाप आहात. आणि तुम्ही ना वेदासाठी काहीही करायला तयार असता. बाप आणि लेकीचं नातं अजून घट्ट होण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय ना ते अजून कोणीच करू शकत नाही. मी इथे आल्यापासून बघतेय तुमचं वेदावर खूप प्रेम आहे, आणि हे प्रेम असंच राहू द्या. तुम्ही स्वतःमध्ये अजिबात बदल घडवू नका. चला, मी खूप कौतुक केलं आता तुमचं. मला चहा घेऊन जावं लागेल. हा, ओव्हर. आणि आणखीन एक गोष्ट बरं का, वेदाच्या बाबांनी गायनाचा क्लास केलाय, पण त्याचा फार काही उपयोग झालेला नाहीये. दागिने नाहीत, गजरा नाही, हे काय मध्येच काढलेस तू? अहो, काय झालं असं? असे सगळे गोळा का झालेत? बघ ना अथर्व, वहिनी नवस फेडायला निघालेत. कसला नवस? आई, पण तू कधी मागितला होतास नवस? अनन्या,
मी मागेच बोलले होते हा नवस. तुम्हाला कोणालाच त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मंजिरी, काय इच्छा ठेवून नवस बोलली होतीस? चिरतरुण राहण्यासाठी? दादासाहेब, तुम्ही पण ना. हे बघा, घरच्या सुखशांतीसाठी बोलले होते नवस. गेल्या 1-1.5 वर्षापासून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या घरात काय चालू होते. योगायोग म्हणा, पण मी नवस बोलले आणि वेदा बोलू लागली. अथर्व आणि वेदामधला दुरावा कमी झाला. आता हे सगळं जर का नवस बोलल्यामुळे झालं असेल तर तो नवस पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे ना. आणि या सगळ्यासाठी जरी मीराची वाहवा होत असली तरी सुद्धा नवस मी बोलले, त्यामुळे तुम्हालाच पूर्ण करावं लागेल. आईसाहेब, आपण एक काम करूयात का? आपण सगळेच जाऊयात ना. हो, इट्स अ ग्रेट आयडिया. अनन्या, पिकनिकला नाही चाललोय आपण. माझा नवस आहे, मला एकटीलाच पूर्ण करावा लागेल. तोही अनवाणी. आज दिवसभर निर्जळी उपास असणार आहे माझा. आई, मग मी येतो. आय विल ड्राईव्ह यू. अथर्व, नको म्हटलं ना तुला. मी ड्रायव्हर सुद्धा घेऊन जाणार नाही. मी स्वतः ड्राईव्ह करणार आहे. आई, एकतर दिवसभर तुझा निर्जळी उपवास, त्यात तू अनवाणी चालली आहेस. खरंच गरज आहे काय करायची? अथर्व, आपल्या लेकरांसाठी मी काही सहन करायला तयार आहे. आजी, पण तू लवकर तर येशील ना? हो बाळा. पण वहिनी, तुम्ही नवस कुठल्या देवाला बोलला होता? जिच्यावर आपल्या सगळ्यांचीच खूप श्रद्धा आहे, महागौरी माता. अरे वा, म्हणजे तू मीराच्या गावी चाललीस का? नाही, मी महागौरी मातेच्या गावीच आहे. अहो पण वहिनी, आज मंगळागौर आहे. तुम्ही नसाल तर कसं होणार सगळं? हो, होच की. नाही नाही, मग मंजिरीला जाताच येणार नाही, हो ना? शुभ कार्य ठरलं की ते रद्द करायचं नसतं. हे बघा, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मंगळागौर ही नवीन सुनेसाठी असते, ती आहे की इथे. मग माझी काय गरज आहे? येऊ मी? म्हणजे काम आहे, मी आलेस ना. आई, तू सावकाश जा. आणि काळजी. अरे, परदेशात नाही चालले मी. येते. नीट होऊ दे मंगळागौर. तुझ्या पाठीशी असणारी दिव्य शक्ती मी शोधून काढणार आहे. तुझं अस्तित्व कळलं की मग ही लढाई फक्त तुझी आणि माझी असेल. येते. आई, तू काय बोलतो? तुला खरंच एकटीला जायचंय का? येतो ना मी. सर्व का लहान मुलांसारखा हट्ट करतोयस? आई, हे बघ, मी तुला अजिबात डिस्टर्ब करणार नाही, इंटरफेअर करणार नाही. तू तुझा नवस आरामात पूर्ण कर. मी फक्त सोबत असेन. हा का मूर्खासारखं वागतोय? अथर्व, नवस जसा बोलला जातो तसाच फेडावा लागतो. प्लीज ऐक माझं, मी घेईन माझी काळजी.
तू हवं तर मला अंगणापर्यंत सोडायलाच. हं? चल. चल. आई पर्स कुठे आहे तुझी? गाडीत ठेव. आणि खरंच अनवाणी जायची गरज आहे काय? आई तू अशी एकटी कधी गेली नाहीयेस. काही लागलं तर प्लीज कॉल मी. ओके? आई साहेब, तुम्ही मंदिरात जाताय तिथे नागनाथ काका असतील. तुम्हाला काही लागलं तर मी तुम्हाला त्यांचा नंबर देते ना. अथर्व नवस झाला की मी येईनच लगेच. तू वेदाची नीट काळजी घे. हं? मॅडम तुम्ही मागवलेलं सामान, फूड आणि चप्पल आणली आहे. काय चप्पल देऊ? हे मागे ठेवून दे. मॅडम एक विचारायचं होतं, म्हणजे तुम्ही हे अचानकच नवसाचं काढलं, काही वेगळा प्लॅन आहे का तुमच्या डोक्यात? माया, मी तुला आता काहीच नाही सांगू शकत. नाही तसं नाही हो, म्हणजे तुमचा जरी काही प्लॅन असला तरी तुम्ही तो मला सांगा ना. म्हणजे मला म्हणायचं होतं की इथे जर काही अरेंजमेंट करायची असेल किंवा काही सांभाळायचं असेल तर ते मी करू शकते. फक्त एक काम कर, मी येईपर्यंत घरात काही घोळ घालू नकोस. कारण मी आल्यानंतर खरा खेळ सुरू होणार आहे. चालेल मॅडम, नो प्रॉब्लेम. फक्त मला एकच प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही हे सगळं का मागवलंय? आजपर्यंत ती मीरा माझ्या हातून वाचली, पण आता मी जेव्हा परत येईन तेव्हा मीराचा शेवट सुरू होईल. काय बाई आहे, या अगोदर मला न सांगता कुठला प्लॅन करायची नाही, आणि आता डोक्यात काय ना मला कळतच नाहीये. पण आय गेस यावेळेला काहीतरी मोठं डेंजरस प्लॅन करते. वेदा, चादर नीट घडी करायचीस ना. येस, मला सुद्धा असा स्टँड हवा होता. आई इकडे ये पटकन. वेदा थांब हा, मला कामं करायची आहेत खूप. माझं तुझ्याकडे एक काम आहे. ये ना गाई पटकन. काय झालं वेदा? ये पटकन पटकन येतो. बोल, काय झालं?
आई किती सुंदर आहे ना ग हा टेंट. हे काय आहे वेदा? अगं हा टेंट आहे. आपण त्याला कुठेही उभा करू शकतो. गार्डन मध्ये करू शकतो, टेरेस वरती करू शकतो आणि रूम मध्ये करू शकतो. अगं मग भातुकलीचं घर आहे असं म्हण ना. भातुकली? अगं हो, म्हणजे ज्या घरात आपण राहू शकतो, झोपू शकतो, खेळू शकतो, धमाल करू शकतो. म्हणजे जे जे आपण आपल्या घरात करतो ना ते ते सगळं त्या घरात करू शकतो. बाई तुला तर सगळं माहितीये. तू सुद्धा हा टेंट विकत घेतला होतास का? अगं कशाला विकत वगैरे. घरात ज्या ज्या गोष्टी असतील ना त्यांनी आम्ही ते घर बनवायचो. घराच्या माळ्यावर किंवा मग गाईच्या गोठ्यात. काय? अगं हो, चटई, गोंडपाट, गोधडी जे मिळेल ना घरात त्यांनी आम्ही ते घर बनवायचो. आणि माझ्या ताईला ना ते खूप छान जमायचं. मी ताईकडे कोणता पण हट्ट केला ना तर ती कधीच नाही म्हणायची नाही. आम्ही त्या घरात ना दिवसभर रमायचो. काय झालं आई? पुढे सांग ना. अगं काही नाही, मग आम्ही त्या घरात ना भातुकलीचा खेळ सुद्धा खेळायचो. भातुकली हे काय असतं? अगं त्यात ना छोटी छोटी भांडी असतात, घरातल्या छोट्या छोट्या वस्तू असतात. त्यातच स्वयंपाक बनवायचा आणि त्यातच जेवायचं सुद्धा. बस बस कळलं मला. आपण सुद्धा असंच करायचं. थांब मी बाबाला सांगते. बाबा सुद्धा असाच टेंट आणेल. वेदा हे बघ, तुला मी हे सांगितलंय असं नको सांगूस हा बाबांना. अगं हो नाही सांगणार. हो तर पिंकी प्रॉमिस. बिचारा अथर्व. तुला असं वाटलं असेल मी अनवाणी चाललीये, अनवाणी कशी फिरेन, उपाशी पोटी कशी राहीन. भोळा आहे बिचारा. मायने दिलेली पिशवी कुठे गेली? इथेच तर ठेवलं होते. सगळं सामान इथेच ठेवलं होतं. गेलं. पर्स मध्ये बिस्किट तर आहे. पर्स रिकामी. बिस्किट, पैसे, माझं सामान कुठे? काय चाललंय सगळं? मला
कळत नाहीये का? आपण मीराला मारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिला कोणतरी वाचवते मला नाही माहित. आपले सगळे प्लॅन फेल होत आहेत. असं वाटतं तिला कोणतरी प्रोटेक्ट करते. शी हॅज द पॉवर विथ हर. माया म्हणाली होती त्याप्रमाणे मीराच्या बरोबरची शक्ती तिने तर केलं नसेल हे सगळं.